करतोय आणि इथे सिग्नल सुटला आणि आमची गाडी इथेच आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं एका साक्षीच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि हे न्यूज चॅनल नाहीये हे मी परत सांगू इच्छिते जय साहेबांना. मला कधी कधी वाटतं असं की मी न्यूज चॅनल मध्ये खरंच ट्राय करायला पाहिजे होतं. ऑफकोर्स त्याचा पूर्ण ऍक्सेंट तसाच आहे. हा ना. सो या मी ऍक्च्युली रेडी नाहीये, सो रेडी होऊया तुमच्या समोरच. आम्ही खूप घाईमध्ये निघलो आणि माझ्या अंदाजे आम्हाला आहे ना झुडिओला जायचं होतं, पण इथं झुडिओ मध्ये जाता आलं नाही आम्हाला. आम्ही आज निघालोय आमचे क्युटी मध्ये बाहेर. हो, आम्ही 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 निघलोय बाहेर. आम्हाला जायचंय. कुठे जायचंय आम्हाला ते तुम्ही बघशालच या ब्लॉग मध्ये. आम्ही कुठे बघालच नाही, बघशालच पुणेरी लँग्वेज बघालच बघशालच घायाळ पब्लिक. सो या गाईज, आज ऍक्च्युली आम्ही चाललो एका ठिकाणी जिथे आम्ही पोहोचलो तुम्हाला दाखवू. बट तोपर्यंत आपण हे डिस्कस करूया की तुमच्या जो पण आतापर्यंत आम्हाला सपोर्ट येतं त्याच्यासाठी खूप 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 सारं थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा. हे मी स्टार्टिंग मध्येच बोलते वाय बिकॉज आम्ही आता एवढे व्लॉग केले बट आम्ही त्याच्यामध्ये कोणाला थँक्यू जास्त पद्धतीने बोलू शकलो नाही. सो मला थँक्यू बोलायचं होतं स्पेशली, कारण की खूप जास्त कमेंट येतात की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा, तुम्ही असंच करताय, छान करताय. ओ माय गॉड, मी खुश आहे खूप याच्याने. हो, मी पण खूप ऍक्च्युली काय होतं ना, मी ऑफिस मध्ये भरपूर लोकांना नवीन भेटतो, तर भरपूर असं मला कमेंट आली आहे. भरपूर लोक बोललेत मला, अरे तू आमच्या फीड मध्ये येतोस. म्हणलं हा अच्छा चलो, तो फीड मध्ये येतोय म्हणजे आम्ही काहीतरी चांगलं करतोय, आम्हाला दिसतोय लोकांना. याचा पुरस्कार बोलो किंवा लोकांना वी आर हॅपी की या आम्ही ऍटलिस्ट लोकांना आम्ही जे करतोय ते खूप आवडतंय आणि ते आम्हाला सजेशन्स देत आहे. दॅट इज व्हेरी गुड. आता सोशल मीडियाचं जमाना आहे. आम्ही असंच बोलू की अजून सजेशन्स देत राहा आम्हाला, अजून काय करायचं काय नाही करायचं. आणि जे आम्ही करू शकत नाहीये ज्यांनी सांगून पण, जसे की असं एक अजून एक कमेंट होतं त्याच्यावरचा एक व्हिडिओ अजून बनवायचा बाकी आहे. सो डोंट वरी, बट आम्ही तो बनवणार आहे. आणि लास्ट व्हिडिओचा जो डीमार्ट वाल्या व्हिडिओचा जो असाच रॅन्डम आमचा ब्लॉग होता. ऍक्च्युली आम्ही ना खूप कामामध्ये व्यस्त होतो. ऑफिस आणि ब्लॉग दोन्ही मॅनेज करणे खूप क्वाईट डिफिकल्ट होते आम्हाला. त्यामध्ये आम्ही वेळात वेळ काढून जो मोबाईलचे व्हिडिओज असतात त्यांना एडिट करून तो ब्लॉग मध्ये रूपांतर आम्ही केलं होतं. आणि त्याच्यामुळे ज्यांनी एक कमेंट केली होती की यस खेळणे घ्या, माझ्यासाठी खेळणे घ्या, तुम्ही घेऊ शकता, मुलांची खेळणे घ्या. तर या मॅडमला त्याच्यावरती प्लीज जरा बघा तो कमेंट आणि घ्या आम्हाला काहीतरी. कसला आहे ना, त्याला घेतलं नाहीये का PS5 वगैरे जरा टाका कमेंट मध्ये मित्रांनो, म्हणजे PS5 वगैरे घेईल कोणतरी. गाईज नो, नॉट एट ऑल. डॉगी वगैरे भारी तरी नाही आपण करूया. हा डॉगी बघा, इकडून एक डॉगी येला तुम्हाला, भारी क्यूट डॉगी होता. सो येस गाईज, असेच कमेंट्स करत राहा. अजून आम्ही काय काय करू, तुम्हाला काय बघायला आवडेल आमच्याकडून सगळं सांगा, आम्ही सगळं करू. सगळं सांगा, सगळं करू असं नाही, आम्हाला जसा टाइम भेटेल तसं टाइम भेटू. हा, कारण आम्ही ना खूप आमच्या, कारण की आम्हाला हट पण नाही करायचं. तुम्ही हे सांगाल आणि हे नाही करू शकलो असं दोन्ही मॅनेज करता आमची लिटरली तारांबळ होतीये. लिटरली संडे आम्हाला असं, आम्ही एवढे आळशी झालोय ना दोघं. लिटरली हा झोपला असता आता, बट या टाइमला उलट झालं. ऍक्च्युली या टाइमला मला बाहेर यायची इच्छा नव्हती आणि हा बोलतोय चल चल चल. दर टाइमला मी बोलते की चल बाहेर आणि हा नाही, घरात बसायचंय. आणि या टाइमला मला खूप कंटाळा आला होता आणि या साहेबाचं चालू होतं चल बाहेर चल बाहेर चल बाहेर. बाहेरचं वेदर तुम्ही बघशाल ना मित्रांनो, एवढं सुंदर वेदर आहे, एवढा छान वेदर आहे. तू मॅप नाही लावलाय? नाही, माहितीये ना आपल्याला. पक्का माहितीये? माहिती ते एवढं छान वेदर आहे बाहेरचं आणि एवढं बाहेर मस्त पाऊस पडतोय. तुम्हाला माहितीये ऍक्च्युली मला पण कंटाळा आला होता. मला शेविंग, दाढी, भरपूर काही गोष्टी करायच्या होत्या, पण आम्ही गेलोच नाही. सुट्टी भेटते संडे, आम्ही असं इकडे तिकडे गेलो की मग आमचा पूर्ण दिवस त्याच्यात जातो आणि एवढं इकडे तिकडे करायची सवय नाही राहिली आहे ना, त्यामुळे दमायला होतं. आम्हाला आमची स्ट्रेंथ वाढवायची ऍक्च्युली पहिली गोष्ट. काय नको? हा यार, स्ट्रेंथ वाढवायला लागेल. जंक फूड खाऊन होत नाही काय, जसं आम्ही खातो तसं आपण जंक नाहीच खात. आपण ते सॅलड आणि तसे सँडविचेस खातो जास्त करून. जास्त हलतोय कॅमेरा. अरे तू थांबवली ना गाडी आता, त्यामुळे
ते जरा टच होतं ना वरती. आम्ही जंक फूड खूप खातोय मॅडम, जंक फूड कमी Junk करा. कुठे खातोय तू? काय रोज चायनीज वेळ ते सगळं बर्गर वगैरे खातो. सँडविच असतं आपल्यासाठी जो हेल्दी वाला हर टाइम, आणि कॉफी. बस दुसरं काय खातो आपण? शुगर कॉफी लई होते, ती कमी करायचा प्रयत्न करतोय, पण ही जी जीभ आहे ही कंट्रोल करून देईना. मला तर गोड बाबा, मला आता क्रेविंग होते काहीतरी गोड खायची. आम्ही निघलो ना तेव्हा पण केक खायला आमच्या एक फ्रेंडचं दुकान आहे, तिथे गेलो तिथं होतो गेलो की होतो आम्हाला हा ती आता केक दुपार भेटेल. आहे ना त्या, आणि तिने नवीन आत्ताच नवीन ओपनिंग open केलंय. केलंय. सो छान दुकान आहे, मी तुम्हाला या. खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, तुम्ही बघा जाऊ. आपण मी तिला पण घेऊ एक ब्लॉग, आपण एक जाऊया vlog. तिच्याकडे. छान ओपनिंग आहे, ती पण रील मध्ये तिने पण टाकलंय, छान आहे दुकान. छान आहे, तुम्ही जाऊ शकता तिच्या दुकानाकडे. तिचा शॉप आहे त्याची. मी मॅप लावतो तोपर्यंत. मॅप जॉब ऑफिस आणि जॉब एकच चालायचं. डिप्रेशन डिप्रेशन त्याचा डिप्रेशन ओ माय गॉड. बघ हा बाईक वाला दादा, काय येतोयस तू मधी? जाऊ दे की मला साईडनी. आपण पण असंच खायचं कधी कधी जेव्हा बाईक वर असतो तेव्हा. आम्ही अशा कट नाही मारत, मी कट नाही मारा, तो डायरेक्ट असा आला. असा आला, आपण असं चाललो ना, तो असा आला. हो डायरेक्ट असा. तर मी हे सांगत होती, काल एकादशी होती आणि या साहेबांनी जसं की उपास धरले होते पहिल्यांदाच. साहेब खूप कमी उपास धरतात हा. आणि मी आल्यापासून उपास, मला काल कळलं रात्री, हा मुलगा मला बोलतोय तू बोललीस म्हणून मी उपास धरलाय. मला हा, मम्मीनी सकाळी विचारलं की तू उपास धरणार आहेस की नाही धरणार आहे. हा मी बोलली हा तू धरणार आहे, कारण की त्याने लास्ट टाइम पण धरला होता. यावरती हा मी बोलली. क्लॅरिटी देतो तुम्हाला. काय झालं, सकाळी मी झोपलो होतो, मी लेट उठलो, आणि आपण झोपेमध्ये जरी असलो ना तरी आपल्याला हलकसं कोणी आपल्या आजूबाजूला काय बोलतंय ना ते ऐकायला येत असतं. तर तेव्हा आईने जेव्हा हिला विचारलं जय उपास धरतोय का, तर हिने मला न विचारता ही बोलली हा तरी उपास, आम्ही दोघं पण उपास धरतोय. आणि आता दोघं पण उपास धरतोय म्हणल्यावरती आता नाही धरलं तर हिला राग येईल. किती नालायक मुलगा. असं काहीच नाही, मला वाटलं तू धरणार असेल म्हणून मी पण बोलली हा, मग तू नाही धरणार तर तू बोलायचं ना नाही धरणार आहे म्हणून. मी कसं, अरे यार मला असं पापात टाकणार होतीस तू. Oh my तुम्हाला God. गिल्ट मध्ये टाकणार होती साक्षी, की उपास नाही धरते हा, असं गिल्ट मध्ये टाकलं असतोस तू मला. मारेल ना. त्या गिल्टला वाचण्यासाठी मी बोललो की हा बाई धरतोय मी. बघितलं तुम्ही, म्हणजे यांनी मनापासून काल उपास नव्हता धरला. मनापासून नाही धरला तर पूर्णच धरला. मी दिवसभर काहीच नाही खाता आलं, काहीच नाही. एवढं बिझी होतो की मला खायच्या वेळेला, आणि जेव्हा खायचं होतं ना तेव्हा समोर लोक आहेत ना बसले होते, ते काहीतरी वेगळंच खात होते. उपासाचं काहीच ऑप्शन नव्हतं, तर मी फक्त दिवसभर चहावरती. आणि मी दिवसभर फक्त एक वॉटरमेलन ज्यूस वरती. काय बोलू बस याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच नाही खाल्लं. आणि आम्ही आज सकाळी उठून ते जेवण बनवून आणि मग खाल्लंय. सो तुम्ही समजू शकता ना, पाणी ना काय ना काय. कारण मी आता आहे सध्या एक्झॉस्ट का, कारण की मी खाऊन पण मला ते खूप कसं तरीच होतंय, म्हणून मी ऍक्च्युअली आज थोडी शांत आहे. हा 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 ला 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 ला. किती 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 मुलगा एकदम कॉन्सन्ट्रेटली गाडी चालवतोय बघा. बाईकचा अंदाज, ज्याचा जो बाईक रोज चालवतो ना त्याला कार मध्ये बसल्यावरती त्याला असं थोडस जवळून जाऊ, नंतर अरे कार आहे अरे हळू जय calm down. काम ज्या. बाईकचे गेअर पायात असतात, कारचे गेअर हातात असतात. हे कसं विचित्र आहे ना, तुम्ही कसं हँडल करता काय माहिती मुलं यार. मुलांचा शीट पाठी गेली. पार्टी केली, ठीक है ना, पुढं काय आराम करते? कर आराम कर, हम पहुंच रहे हैं, आराम से जाएंगे, कोई दिक्कत नहीं है, आराम से जाएंगे, कोई दिक्कत नहीं बा, भाई. कोई दिक्कत नहीं बा, हम आराम से जाएंगे बा. बा काय समझे का नाही बा. हे बाचा बाबा चल. सिग्नल छुटम बा, रेसन देईम बा, गाडी आगे भगम बा. ऐक ना, काय बोल ना. हा जो दाखवतोय ना रूट, तो मधून इकडे जाणार, इकडून जायचं आता बघ ना. हा लेफ्ट सांगतोय का, तो जो माहितीये आपण इन ऑर्बिटला असा जातो या साईड. हा लेफ्ट सांगतोय सरळ सांगतोय. आता सरळ सांगतोय, हा. पुढचं सांगते. पुढचं म्हणजे तो एक असा वरती जातो तो हायवे वाला, तिथून वरती जायला सांगतोय. हा मला फक्त सांग.
लेफ्ट राईट कुठे काय? आता तुझं म्हणणं आहे मी अशाच कपड्यात जायचं, याच कपड्यात? अरे यार, सो विल डू वन थिंग. मी सीवूडला लेफ्ट घेतो. सीवूडला लेफ्ट घेतल्याच्या नंतर नाही आहे का सुट्टे? नाही रे बाबा माझ्याकडे काय. अरे सॉरी. अरे यार ह्याच्यात होते. त्याने आशीर्वाद देऊन गेली तरी पण ठीक आहे. तू चिल्लर नका ना पागल आवरात. अरे हा हर टाइमचा याचा. तुझ्याकडे का नाहीये कॅश? मी कार्ड युपीआय वापरतो सगळीकडे. मी पण युपीआय तेच वापरते. तरी एका मुलींकडे चिल्लर घेऊ. मुलींकडे पैसे असावे. तुझ्याकडे एवढा बटला दिलाय त्याचं काम काय? सॉक्स आहेत त्याच्यात. मला भूक लागली डोक्या खरंच कुठतरी घे आणि मला सांग मी काय करणार. सीवूडला खाऊया आता. ठीक आहे पक्का चालेल? सीवूडला खाऊया? नाही चालेल ना? चालेल ना. हिरो गाडी गॉगल बघून नको सांगू. तुम्हाला पुढचं मी वेदर दाखवतो. तुम्ही ना भाई शॉक व्हाल सगळे. एवढं पावसाचं वेदर झालं. ओ माय गॉड. रस्ता काय बघ, चल रस्ता बघ आधी. इकडे काय तिकडे करू नको, काय कुठून बघ. काय कूल दिसतोय यार. मी शपथ चुम्मा थांब. प्यार आ गया, मजा आ गया. ला 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 तुम्हाला मी पुढचं दाखवलं guys. ला ला. हवा बघा. तो मुलगा गेला तिकडे पार्किंगला पैसे द्यायला. इथे पार्किंग काय करते? जीन्स आवडली का तुला टॉप आवडला? ते हे काय बोलतो त्याला? तुला कोणता घ्यायचा आहे नक्की? तू डिसाईड कर पहिला कोणता टॉप घ्यायचा आहे तुला. छान दिसेल ना लोक. छान दिसतोय. हे ना खूप 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 चेक करते. खूप चेक करते. एखादी गोष्ट घ्यायची म्हणलं खूप वेळा चेक करणार. तुला अटकलं? अरे, असं कोण ट्राय करतं? तुला हे शूट करायची गरज होती आता? भेटला झुडिओ? दिस इज फूड कोर्ट एरिया. फूड कोर्ट आहे तिथं, झुडिओ नाही आहे. आय डोंट थिंक सो की इकडे आहे जुडिओ. चल मग जाऊया वेस्ट साईड मधून किंवा कॉफी पिऊया जाऊया. सर्च ऑप्शन नाही इथं. सर्च ऑप्शन आहे इथं. We don't have Zudio here. I think so. We don't have it. चल आजा. चल. मुलगा गेलाय गाडी आणायला. एवढी हवा होती आता काय नाही. तो गाडी आणतो. आता पाऊस होता यार आणि आता एवढं ऊन आलं. काय आले आमचे साहेब. मड करतेस ये इथे. काय बोलत होता रे तू शाण्या? तुम्हाला माहितीस तुम्हाला रेकॉर्ड करतेस. छोटे छोटे धबधबे दिसलेले आहेत आम्हाला. कन्स्ट्रक्शन चालू आहे.
आम्ही आलोय जिथं आम्हाला यायचे होते. फायदा मित्रांनो, फायनली आम्ही जिथं आलोय, जिथं तुम्हाला आणायचं होतं, आम्ही आलोय इस्कॉन टेम्पलला, खारघरला, सेक्टर 6 मध्ये आय बिलीव्ह. हा सेक्टर 6च आहे आय बिलीव्ह. सेक्टर 6 मध्ये आलोय. आता आम्ही पहिल्यांदा इस्कॉन टेम्पलला आलोय दोघं जण. तर बघू आता काय मजा येते, काय बघतोय. छान मंदिर आहे. आम्ही दोघं फर्स्ट टाइम आलो आम्ही दोघं. आणि छान मंदिर आहे, जसं आम्ही बघितलं युट्यूब वरती, इमेजेस बघितले, खूप बघण्याजोग्या. समोरचा व्ह्यू बाय द वे खूप अतिशय सुंदर आहे. पैशाच फक्त व्ह्यूचे आहेत. तुम्ही बघा, तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो पुढचा. आता ही सध्या रेडी होते, हिला बाहेर निघायच्या आधी पहिले गाडीमध्ये रेडी होणार ती सगळं. या मुलामुळे मी शर्ट घालून आली. टी शर्ट घालून आमचा प्लॅन होता की काहीतरी घेऊया आपण मॉल मध्ये, पण आम्हाला मॅडमला काय आवडलेलं नाहीये, तर आम्ही आलोय. ओके, भाव महत्वाचा. भाव महत्वाचा, येस. भावनाचे पण पैसे आहेत. गाडी बघ. मगाशी तुम्हाला ना लिटरली सांगू, मगाशी लिटरली एवढी जास्त जोरात हवा होती ना, की जेव्हा मी दरवाजा उघडला ना, मला दरवाजा उघडता येत नव्हता. सीवूडला असताना एवढा जोरात हवा आणि एवढं जोरात वादळ आलं होतं. आता ही मॅडम छत्री पण घेते, उतरते. तो पडेल नाही तुम्ही काय करते ते पण खाली चिखल आहे. खाली चिखलात पाय देऊ नको, वरती पाय दे. नाहीये एवढा. यस. लॉक केली, चेक कर. डन. लॉक. चले गेला ना, आईचा कॉल आला आताच. कर मम्माला कॉल, पोहोचलो म्हणा. आय थिंक मला असं का खूप पाऊस आहे, खूप जाम पाऊस आहे. काय म्हणायचं तुम्हाला? मला काय नाही म्हणायचं, मला तिथं मंदिर बघायचं, कारण की तेच मंदिर आहे जिथे मी पहिल्यांदा आले होते. आणि सेकंड विजिट आहे याच्यासोबत. सो आय एम एक्साइटेड. मंदिर छान आहे, बाजूचा टॉवर पण छान आहे. ऍक्च्युली आणि ते रोज वरून दर्शन घेऊ शकतात. बाजूचा टॉवर पण खरंच खूप छान आहे. लेट्स सी. पाऊस आलाय. ओह माय गॉड, खूप गर्दी आहे. नाही, आय डोंट थिंक सो. ते पावसामुळे सगळे आतमध्ये घुसतात असं मला वाटतं. नाही, गर्दी आहे, लाईन आहे. तुम्हाला शर्ट ओढते का त्याच्याने? अरे बाबू, मी चालू कस? मला असं वाटतं एक तर मी पकडली छत्री एवढी हेवी वाली. धर मग मोबाईल पकड. राहू दे आता, काय नको मला फोन देऊन तुझा. तर पकड. आईला गर्दी आहे. गर्दी छै. लेट्स सी. चलो खाली बघ. एंट्री करते. आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही गर्दी किती तिकडे बाहेर. ते बघा किती गर्दी आहे यार. काय माहित नाही स्टेटस काय. चला. काय भारी व्ह्यू. अजून पण वरती आपण जाऊ शकतो. आता हे पावसामुळे यांनी हे लावून ठेवलंय, पण छान व्ह्यू आहे, छान. खूप भारी व्ह्यू आहे. अजून खालीच आपल्याला वरती जायचं आहे. आम्ही अजून खालीच, आम्ही वरती गेलो पण नाहीये. आता वरती जातो. ऍक्च्युली दिस इज रिअल एंट्री. हा, तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून डेव्हलप करतात म्हणून त्याने नाही. एंटर करतोय आणि या बाजूला एक्झिट आहे, ती एंटर करतोय. आपण आपली वरती जातो. सो मजा आली. खूप छान दर्शन झालं, खूप छान. आम्ही असं झालो रॅन्डम, बट या खूप छान वाटलं. बोला. छान केलं यार यांनी. पाऊस आला डुगू. नाही गायकायला आलाय बघ. खूप छान मंदिर केलं यांनी. खूप प्रिव्हियसली जेवढी आम्ही ते आल्यानंतर बसून भारी वाटलं होतं ना, तेवढंच आता पण छान वाटलं. हो गाईज, आय होप मी पहिल्यांदा आलोय. विजिट केलंच असेल. मी खूप दिवसातून केलं. आमचं कधीपासून प्लॅनिंग चालू होतं यायचं होतं, बट मी पहिल्यांदा आलो. आणि त्या दोघांचं कपल शूट चाललंय का शूट चाललंय आय डोंट नो, पण ती दिसते बिचारी पावसात आणि तो शूट करतोय तिला. काय म्हणजे इथे सगळं प्रेम वाली वाईब आहे. कृष्ण भगवानची जिथे जागा आहे ती सगळं प्रेम वाली वाईब आहे. तू बघतोय व्हाईट एवढा सिम्पल कलर आहे, बट काय वापरलंय त्यांनी. पूर्ण व्हाईट आहे यार. पूर्ण व्हाईट यांनी यूज केलंय सगळीकडे. माझी छत्री ओढून हवा आली. खूप हवा येते, कारण उंचावरती आहे ना, तर हवा तर येणारच. खूप हवा येते. खूप आवडलं. आपण परत येऊ एकदा. काय येस
आपण दोघं सुया? पुन्हा येऊ. आपण खाली जाऊ आता, खाली खूप काय काय आहे इथे ते आपण बघूया. खाली पण खूप काही गोष्टी ऑप्शन आहे. त्यांनी काय केलंय, मागं जे सिस्कॉन जे मेन मंदिर आहे ना, त्याच्या बाजूला छोटे 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 प्रत्येक मंदिराचे आहे, जिथं लोक येऊन दर्शन घेऊ शकतात, त्यांची इच्छा आय मागू थिंक ते शकतात. अवतार जे आहेत ना त्यांचे मंदिर केले त्यांनी रे. हा, अवतारच नाही बोलू, कल्की अवतार पण दिलाय. हो, कल्की हा अवतार पण दिसतोय. जे कृष्ण भगवान म्हणजे जे पण विष्णूचे अवतार आहेत त्यांचं त्यांनी हे मंदिर प्लस बांधलं लोकांना बाजूला हे आम्ही सगळं. तुम्ही बघताय आमच्या मागे जे आहे ना, तिथे लोक थांबतात, जिथं भक्त थांबतात, शिकतात. आता यांची पण बैठक चालू आहे. त्यांना कोणी तबला शिकवतोय, आय कोणी थिंक जसं मृदुंग की शिकवतोय. स्कूल या टाईप. लोकांची स्कूल हा, स्कूल टाईप आहे. इथं शिकवतायत सगळ्या गोष्टी. खूप छान आहे, म्हणजे छान छान खूप वातावरण छान आहे. आहे. मेन म्हणजे एंट्रन्स बापरे. जो होता, जिथून आम्ही एवढ्या लांबून असं चालत आलोय, आम्ही तुम्हाला सांगतो ते इकडून दाखव त्यांना. या ही जो एंट्रन्स आहे ना, इथून आम्ही पार पूर्ण तिकडं जाऊन चालत असं येऊन एवढं इकडं हे आलोय. सगळं फुल 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 फुल. बापरे, ही पावसात यांचा फोटो काढायचा जो केवढा पाऊस आला बघा एवढा guys, जोरात. पावसामध्ये जो तिचा टॅलेंट आहे ना, आणि जे म्हणजे काय काही तुम्हाला My दात God, हे बघा लोक थांबलेत. हे बघा, हे इस्कॉन आहे. हे मंदिर. आहे मेन इस्कॉन. हे And the दोघं vibe is so वाई. powerful. हा, इकडे पण हेच चाललंय आणि या लेफ्ट साईडला पण तेच चाललं गेले. होतं. आणि आम्ही आमचा तू vlog नाही करत काढत हा माझा फोटो आम्ही असं आमचा कधी. ब्लॉग करत होतो. आम्ही आमचा ब्लॉग करत होतो. बघू शकताय मी कसं लावलं. कसं वाटलं मला? छान पीस वाटतंय, शांत छान वाटतंय. वाटतं. मुलींचा एकच पक्ष, शॉपिंग वरती लक्ष. बघा, आले दर्शन करायला पण शॉपिंग फुल ऑन चालू आहे. काय बोलायचं हिला, ही शॉपिंग वरतीच व्यस्त आहे अजून पण. काहीतरी घेते बोलते. किती रिझनेबल आहे इथे. रिजनेबल आहे. कोणता आवडला? अरे यार फक्त 250 ला. भरपूर ऑप्शन आहे इकडे. किती गर्दी बघताय ना तुम्ही लोक. तुला कोणता आवडला? मला इथे खूप सगळंच आवडलंय. वाव, इकडे ये. बघ. विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाईला घे बरं. रिजनेबल है ब्रो, अच्छा है, मेरे को ये लगा. आपल्याला गाव अतिशय छान, छोटीशी निरागसची छान मूर्ती. पप्पांना हे पाहिजे होतं ना, आहे, आणलंय पप्पांनी. एवढं मोठं. ते वाचतात ना त्याच्यावरतीच बुक. बघू, आपल्याला एलिफंट घ्यायचं. हे एलिफंट घ्यायचे. हे वाले हां, इट इज गुड फॉर घराच्या वेळेला. छोटो हो छोटो. वाजवी तो पावा. काय ती बासरी आहे ना. नाटकी. हो, तर आम्ही आता थोडा नाश्ता करतो इथे. थोडा चहा पितो. यांनी चेंज केलं. फायनली ही काहीतरी घेऊन राहिली आज दिवसभर. माझी कशी दिसते काहीच मला तुम्ही सांगू शकता. ही इकडून मला आवडलं यार, छान दिसते ना. हा आहे चीजी पिझ्झा. तो आय डोंट नो काय लॉजिक आहे ते मला माहित नाही. ऊपर से चीज है भाई. समोसा घेतला होता बघा. मी तर मस्त
घोटी सोडा पण येते. गोटी सोडा पण येतो. सो आता आमचं दर्शन झालंय, आमचा नाश्ता पण झालाय, इकडे घे ना. आम्ही आमचा चहा एन्जॉय करतोय. हा ज्याच्यामध्ये खूप खूप अद्रक टाकलेला आहे. पिझ्झा खाऊन झालेला आहे, बाहेर बसायला म्हणून आम्ही आलो. इथे आम्हाला पिझ्झा भेटला. पिझ्झा भेटला. छान हवा लागते इथं. खरं तर खूपच छान हवा लागते, मजा आली. आता मॅडमचा हा ड्रेस तुम्ही बघू शकता, किती छान दिसतो यांना, सोबर दिसतोय. यांना घ्यायचं होतं, आवडलं, यांनी घेतलं. नाही एक कुर्ता माझे घ्यायचा ते होता. अजून पण एक आवडलं होतं, बट मी ते आता नाही घेणार, मी नेक्स्ट टाइम. मला बोलली 350, 400 रुपयाचा कुर्ता घेतला. 350 लिहिलं होतं छोटा. येडा बनवते, 100 रुपये कमी सांगते, 50 रुपये कमी सांगते. त्याच्यावर 350 लिहिलं. त्याच्यावर साक्षी 380 लिहिलं होतं, 390 लिहिलं होतं. ऍक्टिंग करते. बोलते एकदम 390चा कुर्ता जे आहे, मी 1000-1500चा सोडून 390चा कुर्ता घेतला. हा मग बरोबर आहे. तू कितीचे कुर्ते घेतो बाळा मला सांग, जे आपण घ्यायला जातो ते जास्त जातात, 500, 600, 700, 800. हा मग नॉर्मल कुर्तेचा तू तेवढाचा घेतो, मग हा भेटला इथं देवाची, इथे देऊन टाकायचं. त्याच्यात काय आहे? आम्ही जिथे जातो तिथं आम्हाला मांजरे भेटतात. आता बाजूला पण मन्या भाऊ झोपलाय. आम्ही आलो तेव्हा इथे 2 सीट खाली होत्या, ती आणि ही एक. आता मी बसले, नेमका तो बसला, तो उठायलाच रेडी नाहीये. मन्या भाऊ उठतच नव्हता. मन्या बोलला माझी जागा आहे, मी इथंच बसणार, तुम्हाला हटायचं तुम्ही हटा. एवढी खाली जागा आहे, पण तो खाली कुठेच नाही बसत आहे. खाली पण नाही, बाजूला ना छान असे कट्टे आहेत, तिथे पण बसले, तिथे पण नाही बसायचं झाला. दाखव जरा बाळा, तुला दाखव. तुम्ही बघू शकता आम्ही किती आता दमलोय. खूप खूप दमलोय आम्ही, खूप खूप. मी खूप दमले, पण दर्शन छान झालं. दर्शन छान झालं. आणि मला छान कपडे पण भेटले. कपडे काय नाही, करतोय तू? कुर्ता. 10 किलोमीटर आहे, आई शप्पथ. 51 मिनिट्स. सकाळी येताना तर कमी दाखवत होतं. सकाळी गर्दी कमी होती, संध्याकाळच्या वेळेला गर्दी असणार, ट्रॅफिक असणार. ट्रॅफिक बिफिक मध्ये बसत बसत 51 मिनिट्स. त्यामध्ये ॲडिशनल कुठं सिग्नल लागणार. ते तब्बल 1-1.5 तास पकडून चालतो पोहोचायपुरता. लवकर जायचंय घरी, वैताग आला. मग आपण एक काम करू, आपण आहे ना एक इन्व्हेन्शन करू एनिवेअर डोअरचा, जो की डोरेमॉनकडे ओ माय होता. गॉड, जेव्हा पण मला दमायला होतं मी हाच विचार करते, एनिवे डोर माझ्याकडे पण हवा होता. एनिवेअर घरी डायरेक्ट. भाई विचार कर ना, इफ जर कोणाकडे तो असता तर. मग तो नको तिथं घुसला असता, जिथे त्याला एंट्री नाही. काही बोलतो. हा मग मी तर गव्हर्नमेंट, मस्त मस्त म्हणजे सगळे ठिकाणी जाऊन आले असते. मग प्रोटेस्ट चालू आहे तिथं घुसला असता, तो दिल्लीला जाऊन आला असता. बट चांगल्या माणसाच्या हातात पाहिजे. मग एखादा एअर बॉम्ब वगैरे त्याच्या घरात घुसला असता तर दरवाजा बंद करायच्या आधी आतमध्ये आला. ठो. हा पागल झाला. चला आता आम्ही आमच्या गाडीकडे चाललोय, गाडीत बसून बोलूया बाकीचं. Yup guys, आम्ही अजून एका मंदिरात जाऊन आलो, महालक्ष्मी. महालक्ष्मीच्या. सीएनजी संपली आहे, प्लस आमचं पेट्रोल, आमचं जे चहा आहे, जे स्वतःचं वैयक्तिक पेट्रोल आहे, ते सुद्धा संपत आलेलं आहे अंगात. तर आम्हाला चहा प्यायचा आहे, कारण त्याच्याने आमचं डोकं चालेल आणि जरा बरं वाटेल. बसवाले काका, बसवाले काका डेंजर असतात. जा तू, नको माझ्याकडे व्हिडिओ काढते. चांगलं चांगलं कुत्र बघितलं नाही की व्हिडिओ काढायला लागती पोरगी. चांगलं कुत्र बघितलं नाही की व्हिडिओ काढती. काय लाका लय ट्रॅफिक. कुत्रा म्हणतो लय ट्रॅफिक. मालक तू चालव नीट, घाबरू नको तू. ब्रेक 17 वेळा मारू, गाडी नाही पुढं काय नाही ब्रेक मारतोय तू. हा घे गाडी. मोकार ट्रॅफिक म्हणलं सुंदरीला जाऊन भेटेल लवकर, तर कायचं ट्रॅफिक मुंबईमध्ये मोकार.
तो गेला तिकडून, आपण का नाही गेलो त्याच्या मागे? लॅन नाही ना, लॅन 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 लॅन, एक एक लाईन ती पुढे जाते. होता डुग्या पण बेस्ट होता. Oh God. तो काय विचार करत असेल की भाई जायचंय मला लवकर भेटायला.